फक्त 1 रुपया खर्च करा आणि दातासंबंधित सर्व समस्या दूर करा। यामध्ये दात पिवळे असणे, हिरड्या सुजणे, दात सळसळ करणे, थंड पाणी पिऊ न देणे, गरम पदार्थ खाऊ न देणे, यासोबत दाढ किडली असेल, दाढेतून रक्त निघत असेल, दात दुखत असतील, कितीही ब्रश केला तरी पण तोंडाचा घाण वास येत असेल, कितीही लिंबांच्या काड्यांचा रस तोंडामध्ये टाकला तरी पण तोंडाचा वास येत असेल, तर अशा प्रकारच्या विविध समस्यांनी जर तुम्ही त्रस्त झाला असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। त्यामुळे हा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा। तुमचे दात आता मोत्यासारखे चमकणार आहेत, दातातील कीड बाहेर निघणार आहे, तुम्हाला थंड पदार्थ आणि गरम पदार्थ आता खाता येणार आहेत। एक घरगुती उपाय करायचा आहे, हा उपाय तुमच्यासाठी खास घेऊन आलेलो आहे। या उपायाने तुम्हाला 100% रिझल्ट भेटणार आहे। त्यामुळे जर तुम्हाला दातांच्या संबंधित कोणताही प्रॉब्लेम असेल, कोणतीही अडचण असेल तर ती तुमची अडचण या व्हिडिओच्या माध्यमातून दूर होणार आहे। फक्त 1 रुपया खर्च करून तुमचे दाढदुखे, दातातून रक्त येणे, गरम गार पदार्थ खाऊ न देणे अशा सर्व समस्या आता दूर होणार आहेत। आता आपण तो उपाय कसा करायचा आहे आणि कुणी करायचा आहे याची महत्त्वाची माहिती सांगत आहे। परंतु सध्याच्या स्थितीला तुम्ही सुद्धा पाहत असाल, भरपूर लोकांचे दात हे पुडी खाऊन खराब झालेले आहेत, काही लोकांचे दात तंबाखू खाऊन खराब झालेले आहेत, काही लोकांचे दात मिसरी लावून खराब झालेले आहेत आणि असे पण काही लोक आहेत की त्यांचे दात कोणतेही व्यसन न करता खराब झालेले आहेत। म्हणजे दात खराब होण्याची वेगवेगळी कारणे आहेत, परंतु पिवळे दात मोत्यासारखे चमकवण्यासाठी फक्त एकच उपाय आहे। हा उपाय तुम्हाला याच्या अगोदर कोणीही सांगितलेला नसेल, हा उपाय नवीन आहे। जर तुम्ही वेळ काढून हा उपाय केला तर तुमचे दात हे 100% मोत्यासारखे चमकणार आहेत। तुम्हाला हा उपाय कोणीही सांगणार नाही, आपण हा उपाय खास तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे। हा उपाय करण्यासाठी फक्त 1 रुपया खर्च करावा लागणार आहे। 1 रुपयाच्या वरती 1 रुपया सुद्धा जास्त लागणार नाही। त्यामुळे जर तुम्ही 1 रुपया खर्च करण्याच्या तयारीत असाल तरच हा व्हिडिओ पहा, कारण 1 रुपयाच्या खर्चामध्ये तुमचे पिवळे दात हे मोत्यासारखे पांढरे तर होणारच आहेत। यासोबत ज्यांना थंड पदार्थ खाता येत नाही, ऊस खाता येत नाही, गरम पदार्थ खाता येत नाही, तर त्यांना आता थंड पदार्थ खाता येणार आहे, गरम पदार्थ खाता येणार आहे। ऊस खायचा असेल, नारळ खायचा असेल तर अशा पद्धतीच्या सर्व वस्तू आता तुम्हाला खाता येणार आहेत। तुम्ही वर्षानुवर्ष ब्रश करत असाल आणि तरी पण तुमचे दात हे पिवळेच दिसत असतील, 4 माणसांमध्ये गेल्यानंतर तुमचे दात पाहून तुम्हाला मान सन्मान देत असतील, तर इथून पुढे हा उपाय केल्यानंतर तुम्हाला 4 चौघांमध्ये मान सन्मान सुद्धा मिळू शकणार आहे। तुम्हाला तुमचे दात लपवण्याची गरज पडणार नाही। उदाहरणामध्ये सांगायचं झालं तर तुमचं लग्न जमवण्याची तयारी सुरू असेल, मुलीला तुम्ही पाहायला जाणार असाल किंवा मुलगी तुम्हाला पाहायला येणार असेल तर त्याच्या अगोदर हा उपाय करा, जेणेकरून तुम्ही कोणतेही व्यसन करत नाहीत, तुम्ही कोणतेही पुडी किंवा तंबाखू किंवा दुसरे काही खात नाही हे समोरच्या पाहुण्यांना समजेल। अन्यथा तुमचे दात घेऊन जर तुम्ही पाहुणे बघायला गेलात तर तुम्हाला मुलगी किंवा मुलगा मिळणार नाही। त्यामुळे हा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा। घरगुती उपाय आहे, कोणताही जास्त खर्च नाही, फक्त घरामधील काही साहित्यामध्ये तुमचे दात मोत्यासारखे चमकणार आहेत। तर एकंदरीत हा उपाय कसा करायचा आहे, तुमचे दात अगोदर पिवळे असतील तर नंतर मोत्यासारखे पांढरे शुभ्र कसे चमकायचे आहेत, दातामधून रक्त येत असेल तर ते रक्त येऊ नये याच्यासाठी काय करायचं आहे, दातावरती पिवळा थर जमा झालेला असेल तर तो थर कशा पद्धतीने निघणार आहे याची तुम्हाला संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे। सविस्तर व्हिडिओ पहा, पुढच्या 2 मिनिटांमध्ये हा उपाय कसा करायचा आहे याची माहिती आपण सांगत आहोत। आता बघा, पिवळे दात मोत्यासारखे चमकवण्यासाठी आपल्याला जी पहिली वस्तू लागणार आहे तर ती पहिली वस्तू म्हणजे अद्रक। बघा, याला आपण आलं म्हणत असतो। आता आपल्याला एक छोटासा आल्याचा तुकडा लागणार आहे। यानंतर जी दुसरी वस्तू घ्यायची आहे आणि तिसरी वस्तू घ्यायची आहे, तर या दोन्ही वस्तू अत्यंत महत्त्वाच्या आहेत। तर आपल्याला एकंदरीत 3 वस्तू लागणार आहेत। त्या 3 वस्तूंपैकी पहिली वस्तू म्हणजे अद्रक, यालाच आपण
आलं म्हणत असतो. आता हे आलं आपण चहामध्ये टाकत असतो. ते आलं आपल्याला एक छोटासा तुकडा घ्यायचा आहे आणि अजून ज्या दोन वस्तू लागणार आहेत तर त्या दोन वस्तू पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका. या तीन वस्तूंचं आपल्याला मिश्रण करायचं आहे. या तीन वस्तूंचं मिश्रण केलं की तुमचे पिवळे दात हे मोत्यासारखे पांढरे होणारच आहेत. यासोबत दातातून रक्त येत असेल, दात किडलेले असतील, दाढ किडलेली असेल किंवा दुसऱ्या काही कारणास्तव दातावरती पिवळा थर जमा झालेला असेल तर अशा सर्व गोष्टी आता दूर होणार आहेत. आता बघा सर्वात प्रथम आपण आले घेतलेला आहे. आता या आल्यामुळे होतं काय तर बघा तुमच्या दातावरती जो पिवळा थर जमा झालेला असतो तर तो थर या आल्यामुळे कमी होत असतो. आल्याचा गुणधर्म असा आहे की आलं आपण चहामध्ये टाकून पित असतो. तर तुम्हाला सुद्धा माहिती आहे की आल्याचा चहा हा दुसऱ्या चहाच्या तुलनेमध्ये फायदेशीर असतो आणि चवीला सुद्धा उत्कृष्ट लागतो. त्यामुळे आलं अद्रक हे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. पहिला पदार्थ आले. आता आपण दुसरा आणि तिसरा पदार्थ पाहून घेऊयात. परंतु जर तुमच्या घरामधील लहान मुलांचे दात हे चॉकलेट खाल्ल्यामुळे किडलेले असतील, कॅडबरी खाल्ल्यामुळे किडलेले असतील, वेगवेगळ्या गोळ्या खाल्ल्यामुळे किडलेले असतील किंवा तुमच्या घरामधील वयस्कर व्यक्ती तुम्ही असाल, तुमचे वय हे 30 वर्ष 40 वर्ष किंवा 50 वर्षांच्या पुढे असेल आणि तुमचे दात हे पान मसाला खाऊन, गुटखा खाऊन, पुडी खाऊन, तंबाखू खाऊन, मिश्री खाऊन अशा प्रकारचे पदार्थ खाऊन जर तुमचे दात किडलेले असतील, दातामधून रक्त निघत असेल, काही जरी थंड खाल्लं तरी पण तुमच्या दाताला ठणके बसत असतील तर हा पदार्थ तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक ठरणार आहे. हा उपाय तुम्ही सुद्धा करायचा आहे. घरातील लहान मुलगा असू द्या किंवा तुम्ही वयस्कर असू द्या किंवा तरुण असू द्या, सर्वांसाठी हा उपाय घरगुती आहे आणि अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. बघा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे खर्च फक्त 1 रुपया लागणार आहे. 1 रुपयामध्ये तुमचे दात पिवळे दातापासून ते आता मोत्यासारखे चमकणार आहेत. दातातून तुमच्या रक्त येणार नाही. तुमचे मित्र म्हणतील अरे दात स्वच्छ करून आला की काय, एवढे नवीन दात कस काय दिसत आहेत. असा हा जालिम उपाय आहे. आयुर्वेदिक डॉक्टरांनी हा उपाय सांगितलेला आहे. परंतु आयुर्वेदिक डॉक्टरांनी असं पण सांगितलेलं आहे की हा उपाय 5 प्रकारच्या लोकांनी करायचा नाही. जर तुम्ही 5 प्रकारांमध्ये येत असाल तर तुम्ही हा उपाय करायचा नाही, कारण या 5 प्रकारच्या लोकांना याचा तोटा होऊ शकतो. परंतु दुसऱ्या लोकांनी हा उपाय करायचा आहे. आता हा उपाय कसा करायचा आहे, कोणी करायचं नाही, कोणी करायचं आहे याची माहिती आपण सांगत आहोत. बघा सर्वात अगोदर पहिला पदार्थ तुम्हाला सांगितल्या पद्धतीने, पहिला पदार्थ म्हणजे आलं, त्यालाच आपण अद्रक म्हणत असतो. बघा तुम्हाला सांगितल्या पद्धतीने आल्याचा म्हणजेच अद्रकचा गुणधर्म असा आहे की हे आलं काय करतं की तुमच्या दातावरील जो पिवळा थर असतो तर तो पिवळा थर कमी करण्याचं काम आलं करत असतं. आल्यामध्ये भरपूर असे पौष्टिक घटक आहेत. या घटकांमुळे तुमचे दात हे नवीन होणार आहेत. जसे जन्मताच दात पांढरे शुभ्र असतात तसेच दात तुमच्या आता मोत्यासारखे चमकणार आहेत. किती पण तुमचे दात अगोदर काळे असू द्या, काहींचे दात लाल असतात, कितीही पुड्या खाल्लेल्या असू द्या, कितीही मशेरी लावलेले असू द्या, दातांमधून किडे निघत असतील, दातांना कीड लागलेले असेल तर या सर्व गोष्टींवरती आता रामबाण उपाय आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितलेला आहे. परंतु आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितल्या पद्धतीने हा उपाय फक्त 5 प्रकारच्या लोकांनी करायचा नाही. 5 प्रकारच्या लोकांनी हा उपाय केला तर त्यांना तोटा होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही हा उपाय करायचा आहे की नाही याची माहिती देऊन टाकतो. बघा तुमचे वय हे 40 वर्षांपेक्षा जास्त असेल, 50 वर्षांपेक्षा जास्त असेल तर तुम्ही हा उपाय कसा करायचा आहे याची माहिती सुद्धा देऊन टाकत आहे. परंतु अगोदर हे मिश्रण कसं बनवायचं आहे आणि कधी बनवायचं आहे, किती प्रमाणामध्ये बनवायचं आहे, याच्यासाठी फायदे, याच्यासाठी तोटे कशा पद्धतीने असणार आहेत याची माहिती सुद्धा सांगत आहे. आता बघा मित्रांनो, प्रत्येकाला वाटतं की आपले दात हे पांढरे शुभ्र असले पाहिजेत, आपल्या दातांमध्ये गॅप नसला पाहिजे, आपले दात तुटलेले नसले पाहिजेत, आपल्या दातामध्ये ठणके बसले नाही पाहिजे, आपल्या दातामधून रक्त नाही निघले पाहिजे, आपले दात किडले नाहीत पाहिजे, आपले दात पडले नाही पाहिजे, असं प्रत्येकाला वाटत असतं. परंतु प्रत्येक जणाचा काही ना काही प्रॉब्लेम असतो. काहींचे दात पांढरे शुभ्र असतात परंतु दातामध्ये गॅप असतो, काहींचे दात एकदम क्लिअर असतात परंतु त्या दातांवरती पिवळा थर जमा झालेला असतो,
काहींचे दात पांढरे शुभ्र असतात, परंतु एखादा दात किडलेला असतो, मग तो दात पाडायचा की तसाच ठेवून द्यायचा याची माहिती कोणालाही नसते. त्यामुळे ते काय करतात की एखाद्या डेंटिस्ट डॉक्टरकडे जातात आणि त्यांच्याकडून तो दात पाडून घेतात. बघा, जर तुम्ही तुमचे स्वतःचे दात असे जर पाडले तर याचा तुम्हाला तोटा कसा होतो याची माहिती सुद्धा देत आहे. परंतु मित्रांनो, आपल्याला सर्वात महत्त्वाची गोष्ट ती बघायची आहे, ती म्हणजे पिवळे दात हे मोत्यासारखे कसे चमकायचे आहेत. पिवळे दात मोत्यासारखे चमकवण्यासाठी दातांवरती पिवळा जो थर जमा झालेला आहे तर तो थर कशा पद्धतीने कमी करायचा आहे, यासोबत पांढरे शुभ्र दात यासोबत कीड बाहेर काढण्यासाठी एक घरगुती उपाय आहे. हा घरगुती उपाय याच्या अगोदर तुम्हाला माहिती नसेल, कोणीही सांगितलेला नसेल, सर्वात अगोदर तुम्हाला मीच सांगत आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे. बघा, घरगुती उपाय करण्यासाठी आपल्याला 3 पदार्थ लागणार आहे. तर या 3 पदार्थांपैकी पहिला पदार्थ तुम्हाला सांगितलेला आहे, तर तो पहिला पदार्थ म्हणजे अद्रक. अद्रक म्हणजेच काय, आलं. आलं आपल्याला एक छोटासा आल्याचा तुकडा घ्यायचा आहे. आता हा आल्याचा तुकडा दातावरती ठेवायचा का असा तुमचा प्रश्न असेल तर तुम्हाला हा आल्याचा तुकडा दातावरती ठेवायचा नाही. फक्त एक आल्याचा तुकडा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे. त्या आल्यावरती माती नसली पाहिजे, ते आलं स्वच्छ करून घ्यायचं आहे. एकदम छोटासा तुकडा, जसं तुम्ही आलं चहामध्ये टाकता. 10 जणांचा चहा करायचा असेल तर त्याच्यासाठी जेवढं आलं टाकता तेवढंच आलं तुम्हाला घ्यायचं आहे. आता हे आलं काय करायचं आहे, तर हे आलं खिसायचं आहे. बघा, घरामध्ये खिसणी असते, तर या खिसणीच्या साहाय्याने हे आलं खिसून घ्यायचं आहे. आता हे आपल्याला एकदम बारीक पद्धतीने खिसून घ्यायचं आहे. आता बघा, तुम्ही आलं खिसून घेतलं, पहिला पदार्थ सांगितला. आता दुसरा पदार्थ बघा, दुसरा पदार्थ तेवढाच महत्त्वाचा आहे. तर तो दुसरा पदार्थ म्हणजे मीठ. बघा, जे आपण कालवणामध्ये मीठ टाकतो, चवीला आपल्याला जे मीठ लागतं ते मीठ आपल्याला हे दात स्वच्छ करण्यासाठी वापरायचं आहे. परंतु मिठाचं प्रमाण लक्षात घ्या, मीठ तुम्हाला जास्त घ्यायचं नाही. घरामध्ये पोहे खाण्याचा, उपीट खाण्याचा, शिरा खाण्याचा जो आपला रेग्युलर चमचा असतो तर तो अर्धा चमचा आपल्याला या आलं जे आपण खिसलेलं आहे तर या आल्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे. आता बघा, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की मिठाचे वेगवेगळे फायदे असतात. त्यामुळे मीठ आपले दात स्वच्छ करण्यासाठी, दातातील रक्त थांबवण्यासाठी, हिरड्यांची सूज कमी करण्यासाठी हे मीठ 100% फायदा ठरत असतं. बघा, एखाद्या दिवशी जर तुमचा घसा बसला, घशामध्ये काय तोडायला लागलं तर आपण काय करतो, गरम पाणी घेतो, त्याच्यामध्ये मीठ टाकतो आणि त्या गरम पाण्याच्या आणि मिठाच्या आपण गुळण्या करत असतो. कारण मिठाचा गुणधर्म असा आहे की ते आपलं सगळं स्वच्छ करून टाकत असतं. त्यामुळे दात स्वच्छ करण्यासाठी अर्धा चमचा मीठ सुद्धा लागणार आहे. आता बघा मित्रांनो, पहिला पदार्थ आलं. आलं आपण खिसून टाकलेलं होतं. त्याच्यानंतर दुसरा पदार्थ मीठ सांगितलं, तर मीठ अर्धा चमचा आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे. आलं आणि मीठ या दोघांचा एकजीव आपल्याला करून घ्यायचा आहे. चमच्याच्या सहाय्याने या दोघांचा एकजीव करून घ्या. आता तुम्ही या गोष्टी करून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला जो तिसरा पदार्थ लागणार आहे तर तो तिसरा पदार्थ या 2 पदार्थांच्या दुप्पट फायद्याचा आहे. जो तिसरा पदार्थ आहे तर तो तिसरा पदार्थ इतका महत्त्वाचा आहे की या पदार्थाने तुमचे दात स्वच्छ तर होणार आहे, दातामधून बाहेर येणारे रक्त कमी होणार आहे, हिरड्यांवरती सूज असेल तर ती सूज सुद्धा आता कमी होणार आहे. बघा, तिसरा पदार्थ म्हणजे लिंबू. बघा, आपल्या घरामध्ये पोह्यामध्ये आपण पिळण्यासाठी लिंबू वापरतो, उपीटावरती आपण लिंबू पिळत असतो, तर तेच लिंबू आपल्याला या अद्रक लसूण याची जी पेस्ट आहे, बघा या ठिकाणी आपण अद्रक या ठिकाणी खिसून घेतलेला होता, अर्धा चमचा मीठ टाकलेला होता, त्याच्यावरती आपल्याला अर्ध लिंबू पिळून घ्यायचा आहे. बघा, लिंबू सुद्धा आपल्या शरीरासाठी भरपूर फायदेशीर असतं. आता हे जे लिंबू असतं तर हे लिंबू पिकलेलं घ्यायचं आहे, जेणेकरून त्या अर्ध्या लिंबाचा रस हा जास्तीत जास्त निघेल. बघा, या 3 गोष्टी. बघा, लिंबू हे आपल्या शरीरासाठी फायदेशीर असतं. लिंबामध्ये ॲसिड असतं, तर या लिंबामधील या ॲसिडमुळे तुमच्या दातावरील जो घाण थर साचलेला आहे तर तो थर या ठिकाणी नष्ट होत जातो आणि तुमचे दात मोत्यासारखे चमकत राहतात. आता बघा मित्रांनो, 3 पदार्थ सांगितलेले आहेत. आता तुम्हाला चौथा पदार्थ सांगतो. चौथा पदार्थ म्हणजे कोलगेट. बघा, तुमच्या घरामध्ये लाल कलरची कोलगेट असू द्या किंवा पांढरी असू द्या, कोणतीही कोलगेट असू द्या, रोज दात घासण्यासाठी जी ब्रशवरती कोलगेट घेतो तर तीच कोलगेट या मिश्रणामध्ये टाकायची आहे. आता या 4 गोष्टी झाल्या. पहिल्यांदा
अद्रक आपण खिसून घेतला, त्याच्यानंतर अर्धा चमचा मीठ टाकलं, त्याच्यानंतर अर्ध लिंबू पिळून घेतला आणि चौथी वस्तू म्हणजे कोलगेट टाकून घेतली. तर आता या 4 गोष्टी एकत्र करायच्या आहेत आणि रोज जसे दात घासतो तसे दात घासायचे आहेत. आठवड्यातून 2 वेळा तुम्ही हा उपाय करायचा आहे. एका महिन्यामध्ये तुमचे दात हे मागच्या महिन्याच्या तुलनेत या महिन्यामध्ये पांढरे शुभ्र दिसायला लागतील आणि तुम्हाला रिझल्ट सुद्धा मिळून जाईल. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यांचे दात पिवळे असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करायचा आहे.